नमस्कार मंडळी. आत्तापर्यंत आपण 4 राशींचा गुणधर्म, त्यांचा स्वभाव आपल्या व्हिडिओमधून पाहिला आहे. त्यामध्ये समावेश असणारे राशी म्हणजे कुठल्या आहेत तर मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या 4 राशीचा समावेश आपल्याला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. आता या राशीचक्रामध्ये पुढे जात असताना आपण 5वी राशी जी घेऊन आलो आहे ती राशी म्हणजे अत्यंत महत्त्वाची राशी मानली गेलेली आहे. सर्वात महत्त्वाचे गुणधर्म, सर्वात महत्त्वाचा स्वभाव, महत्त्वाचे व्यक्तिमत्व कोणाकडे पाहायला मानले गेले तर ते या राशीकडे पाहायला मानले गेले. तर प्रत्येक आपण पाहतो की प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी एक हेड असतो किंवा एक बॉस असतो. त्याचप्रमाणे या राशीचक्रामध्ये सुद्धा एक हेड असणारी राशी आहे. ती राशी म्हणजे कुठली आहे तर ती राशी म्हणजे सिंह राशी. तसंच या राशीचा जो स्वामी आहे तो स्वामीसुद्धा नवग्रहामध्ये सर्वात आकर्षक आणि सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला गेलेला आहे. तो ग्रह म्हणजे सूर्य. आता आपण पाहिलं तर सूर्याविना या पृथ्वीवरती काही होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा जो राशी आणि सर्वात महत्त्वाचा जो स्वामी आहे तो स्वामीसुद्धा आपण या ठिकाणी सूर्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर या राशीचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉलसुद्धा जंगलातील राजा म्हणजे सिंह यासारखा सिम्बॉल या राशीला मिळालेला आहे. म्हणजे विचार आपण करू शकतो की या राशीचा स्वभाव आणि या राशीचा गुणधर्म कसा असू शकतो की पूर्वीच्या काळामध्ये संतांनी जे अभंग लिहिले त्यातच एक ओळ या राशीचे कुठेतरी आपल्याला मिळताना पाहायला मिळू शकते. ती म्हणजे राजापरी निस्वार्थ, निर्धन परी समर्थ, तुका मने निर्धार, भवसागर पार. म्हणजे राजासारखा जर याचा स्वभाव असला तर हा नेहमी मदत करणारा नेहमी हेल्प करणारी राशी आहे. किंवा ही राशी जशी राजाचा स्वभाव असतो, जसं राजा सर्वांना एकत्र घेऊन पुढे जातो त्याचप्रमाणे या राशीचा गुणधर्म काहीसा आपल्याला पाहायला मिळतो की हे राशी जे असतात ते एकत्र सर्वांना पुढे घेऊन येण्याचे गुणधर्म या राशींमध्ये चांगला पाहायला आपल्याला मिळू शकतो. हल्ली कुठेतरी या राशींमध्ये कुठेतरी ते गुणधर्म कमी होताना किंवा या राशी जसं नेतृत्व गुण सांभाळण्याची क्षमता या राशींमध्ये आपल्याला पाहायला मिळते तसं या आत्ताच्या काळामध्ये कुठेतरी या राशींमध्ये ही कमतरता आपल्याला जाणवताना मिळते. की जसं आपण पाहायला मिळेल की राजा हा प्रजेविना राहू शकत नाही. त्याचप्रमाणे राजाला कसं आहे की आपले स्वतःचे वावा करणारे लोक किंवा आपले स्वतःचे वावा करून आपल्यावरती नेहमी पुष्पगुच्छ वाहणारे लोक, पुष्पहार वाहणारे लोक जवळ हवे असतात. ह्या लोकांना माहीत असतं की हे लोक आपल्याला कुठेतरी पुष्पगुच्छ किंवा आपल्या कुठेतरी एक वावा करण्याचं काम करतात. परंतु यांना ह्या गोष्टी आवडतात म्हणून त्या लोकांना सुद्धा हे दूर करू शकत नाहीत. यामुळे उत्तम अभिनय आणि उत्तम नेता, उत्तम नेतृत्व गुण या राशींमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. या राशीमध्ये जसं आपण म्हटलं की राजासारखं गुण आहे तसं या राजाला एक तर आपण पाहिलं गेलं की राजाकडे आपण पाहताना एक वेगळाच आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या मनामध्ये एक वेगळाच विचार असतो की राजाला खूप अहंकार असेल किंवा राजाला खूप ॲटिट्यूड असेल. तर या राशींमध्ये लांबून पाहताना आपल्याला तशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु ज्यावेळेस आपण या राशींच्या जवळ जातो त्यावेळेस या राशींमध्ये असा कुठलाही गुण आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. ह्या राशी अशा असतात की या राशीला एकदा कुणी जरी प्रेम केलं आणि ह्या राशीने कोणावरती एकदा प्रेम केलं की या राशी त्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कुठेही कधीही दूर करू शकत नाहीत. एक तर अत्यंत मनाने, अत्यंत जिव्हाळ्याने प्रेम करणाऱ्या आणि त्याच्यावरती सांभाळणाऱ्या राशीचं या गुण असं आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचप्रमाणे या राशींमध्ये कधीतरी स्वतःचं अहंकार स्वतःला नडतो किंवा स्वतःचा राग अनावर न झाल्यामुळे दुसऱ्यांवरती राग क्रोधित होऊन स्वतःचंच नुकसान होताना सुद्धा या राशींच्या लोकांवरती आपल्याला पाहायला मिळू शकतं. या राशींमध्ये हेल्प करण्याची क्षमता जास्त असल्या कारणानं या राशी जास्त हेल्प करण्याची मदत दुसऱ्यांना करतात आणि स्वतःच नुकसान होताना सुद्धा या राशींमध्ये हेल्पमुळे स्वतःचं नुकसान होताना सुद्धा या राशींमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं. कुठेतरी या राशींमध्ये सूर्य हा स्वामी असल्या कारणानं जसं सूर्य तेजस्वी आहे, जसे आपण म्हणतो की ते अग्निस्वरूप आहे, तर परंतु अग्निस्वरूप असला तर तो कुठेतरी सौम्य रूपाने आहे. कारण की सूर्यापासूनच सगळ्या ग्रहांना अग्नी प्राप्त होते किंवा सगळ्या ग्रहांना ऊर्जा प्राप्त होते. त्याचप्रमाणे या राशीमुळे सुद्धाच अनेक ग्रहांना, अनेक लोकांना ऊर्जा मिळण्याची क्षमता. जसं नेतृत्व गुण म्हणजे काय की जसं एखादा नेता असू शकतो, एखादा अभिनेता असू शकतो किंवा एखादा आपण अभिनय पाहिला की तो अभिनय आपल्याला इतका आवडतो की त्या अभिनयामध्ये आपण पूर्णपणे हरवून जातो. त्याचप्रमाणे एखाद्या नेत्याकडे आपलं एवढं प्रेम असतं की ते नेता पाहिलं की आपल्याला एकदम मनाला आनंद वाटतो. त्याचप्रमाणे या राशींमध्ये काहीसा एक नेतृत्व गुण असतं. ते नेतृत्व गुण जसं आपण चंद्राला पाहिलं गेलं तर चंद्र जसं आहे की तो मातृत्वाचं कारक मानला गेलेला आहे. जसं तो मातेप्रमाणे आहे तर मातृत्वाचं कारक हे कोणाला मानले गेले तर तो चंद्राला मानले गेलेले आहे. त्याचप्रमाणे या राशीकडे पाहताना आपण पित्याचं कारक म्हणू शकतो. वडिलाप्रमाणे जसं वडील आपल्याला सांभाळतो त्याचप्रमाणे या राशींचा कुठेतरी नॅचरल गुण जो आहे
तो एक वडिलाप्रमाणे पाहताना आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं सुंदर आणि अत्यंत रेखीव आणि अत्यंत महत्त्वाची या राशींकडे गुणधर्म आहेत. आपण हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओमध्ये जसं आपण पाहतो की सूर्याला या राशींमध्ये उपासना काय करावी, या राशींनी जास्त करून सूर्याची उपासना करावी. माणिक नावाचं स्टोन परिधान आपण करू शकता. सूर्याला रोज सूर्य उगवण्याच्या आधी उठून सर्व स्नान संध्याकर्म करून नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे, संध्याकर्म करावं. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर या राशींचे नक्कीच भरभराटी होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.